बोरगाव येथे दिनांक 17 जानेवारी 2026 पासून अखिल भारतीय किसान सभेचे ठिय्या आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांच्या अत्यंत ज्वलंत प्रश्नांसाठी आणि रखडलेले प्रश्न निकाली काढण्यासाठी 6 ते 7 हजार आंदोलक मुक्काम ठोकून बसले। या दिनांक 19 जानेवारी रोजी आंदोलनाचे नेतृत्व करणारे कॉम्रेड JP गावित यांनी स्वतः आंदोलकांसह बोरगाव चौफुली रस्त्यावरच अंथरूण टाकून मुक्काम केलाय। सुरगाणा तालुक्यातून पश्चिम समुद्राकडे वाहत जाणाऱ्या नारपार नदीवरील राक्षसी प्रकल्पाऐवजी लहान धरणे बांधावी, या पश्चिम वाहिनी नद्यांच्या उपनद्यांवर JP सिमेंट कॉन्क्रीट सारखे आदर्शवत बंधारे बांधून स्थानिक शेतकऱ्यांना खानदेश आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना उद्योगधंद्यांना आणि औद्योगिक वसाहतींना पाणी द्यावे, तालुक्यातील अपूर्ण असलेले बंधारे पूर्ण करणे व गाळाने भरलेले बोरगाव घोडंबे याबरोबर तालुक्यातील इतर बंधाऱ्यातील गाळ काढणे। लोकसभेत मंजूर झालेल्या वनाधिकार कायद्याला 20 वर्ष पूर्ण झाली आहे, मात्र अजूनही आदिवासींच्या ताब्यात असलेली 10 एकर हक्काची वनजमीन त्यांना दिली जात नाहीये। स्वतंत्र सातबारा तयार करून दिला जात नाहीये, तर स्वतंत्र करून द्यावा। कब्जादार सदरी पती पत्नीचे नाव लावावे, इतर हक्कात वन विभाग अथवा महाराष्ट्र शासनाचे नाव असावे। वन जमीन धारकांना मिळालेल्या जमिनीत केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ द्यावा। यात विहीर, जमीन सपाटीकरण, फळबाग लागवड, सोलर व मोटर या इतर योजना द्याव्यात। उर्वरित फॉरेस्ट प्लॉट धारकांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत। शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना हमीभाव द्यावा। 2 हेक्टर पर्यंतच्या भात पिकासाठी आदिवासी विकास विभाग 40,000 रुपये बोनस देते, त्याचप्रमाणे वनपट्टे धारकांनाही बोनस द्यावा। आदिवासी पैसा क्षेत्रातील सर्व खात्यातील नोकर भरती त्वरित पूर्ण करावी। शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील कर्मचारी भरती त्वरित करावी। जिल्हा परिषदेतील शिक्षक भरती पूर्ण करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान थांबावी। शेतकऱ्यांना 24 तास वीज उपलब्ध करून द्यावी। या प्रमुख मागण्या मान्य कराव्या, यासाठी ठिय्या आंदोलन सुरू आहे। सरकार प्रश्न सोडवत नाही, प्रश्न निकाली काढले जात नाही तोपर्यंत आंदोलक घरी जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतलाय। आंदोलकांनी जेवणाचे साहित्य, धान्य, चुलीसाठी लाकडं अंथरूण पांघरून आलेले असून न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा निर्धार केलाय। शासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलक मंगळवार किंवा बुधवारी नाशिककडे पायी निघणार आहे आणि वेळ पडल्यास पुन्हा एकदा मुंबईकडे चाल करून पुन्हा आरपारचा लॉंग मार्च अधिक तीव्र होणार आहे। यावेळी कॉम्रेड JP गावितांसह कॉम्रेड जनार्दन भोये, कॉम्रेड भिका राठोड, कॉम्रेड सावळीराम पवार, कॉम्रेड वसंत बाकुल, सुभाष चौधरी, भास्कर जाधव, पुंडलिक भोये, अशोक भोये, पांडुरंग पवार, संदीप भोये, दिगंबर भोये, लक्ष्मण बोरसे, किसन दलजी भोये, कॉम्रेड हिरामन गावित, कॉम्रेड अशोक धूम, कॉम्रेड नितीन गावित, चिंतमन गवळी, कॉम्रेड देवराम बागुल, कॉम्रेड संजयबाई खंबाई, चंद्रकांत वाघेरे, सुभाष शिंदे, गिरीश गायकवाड, धर्मा पवार, मधु जोपळे, पुंडलिक चौधरी, विजय घागळे, भगवान गांगुर्डे, हिरा गावित, काळू भोये, लक्ष्मण पवार, रंगनाथ पवार आदी कार्यकर्त्यांसह तालुक्यातील 6 ते 7 हजार नागरिकांनी बोरगाव येथे रस्त्यावर मुक्काम करून आंदोलनाची तीव्रता अधिक वाढवली आहे। विकायची तयारी ठेवलं, लोकांच्या अडचणी आहेत। नाही, आता 3 केंद्र सुरू केले एवढ्या 3 केंद्र नाही, बाकीच्या केंद्रावरती काही मुहूर्त पाहता? नाही सुरू करतो सर, 1-2 दिवसात सुरू करतो। कधी सुरू करता ते सांगा ना। सगळे केंद्र चालू झाले पाहिजे। आपण सुरू केले सर। 3 केंद्रावर तालुक्याचा भात जाईल का? नाही सर, मग तशी व्यवस्था करतो सर। अशी व्यवस्था करता म्हणजे कधी करता ते विचारतोय। इकडे बारी आहे, बोरगावचं अजून काय बंद आहे का? काय फेकून देणार आहे? आपलं मालगावला वगैरे आपण देऊ शकतो। गोडाऊन मोठं आहे जरा मालगावांना। मग इथं बोरगावला पण आहे ना, बोरगावचा माणूस काय माल मालगावला घेऊन येणार का? आपण खरेदी नाही करू शकत ना सर कुठं? बाहेर, कारण माल नाही गेलाय सर अजून। नाही, तुम्ही सरकारच्या सोयीने चालता का शेतकऱ्यांच्या सोयीने? शेतकऱ्याचा माल तुम्ही घेता ना, मग शेतकऱ्याला जेव्हा त्याच्या खळ्यामध्ये भात तयार झाला तुम्ही तो उचलायला पाहिजे ना। तुमच्या सोयीने त्या शेतकऱ्याने बोबलत बसायचं का? करतो सर। महामंडळ कोणाच्यासाठी आहे? आदिवासींसाठी आहे। मग ते आदिवासी काय तुमच्यासाठी आहे? मग तुम्ही ते काय असेल ते सांगा त्यांना। नाही करतो। हे ताबडतोब भात खरेदी तालुकाभर सुरू झाली पाहिजे। कधी करता ते आम्हाला सांगा। तुम्ही ते काय करायचे ते वरती सांगा ना, MD ला सांगा, कोणाला अजून सांगा, परंतु जे भात खरेदी करायचं आहे ते लोकांचे भात मळून पडलंय। तुम्हाला एक माहित आहे का? भात म्हणजे जर 1 महिना भात मळून तसं ठेवलं
1 क्विंटल भरून वजनामध्ये जवळजवळ अर्धा किलोची घट होते. हे नुकसान कोणाचे होते? शेतकऱ्याचे होते. आणि तुम्ही एक वर्ष जर तिथं ठेवता भात तर त्याची पण नुकसान होते. तुम्ही ताबडतोब ते भात खरेदी केल्यानंतर उचलून त्याची भरपाई केली पाहिजे. ह्याच वर्षी झालं सर, प्रत्येक वेळेस ते ह्याच वरची काय ते लोकांची काय परीक्षा पाहता का? ही तुमची अडचण आहे. ह्याच वर्षी काय ते तुम्ही कधी नाही तालुक्यामध्ये कधी सुरू करता ते त्यांना सांगा. लोकांनी जे काही भात आज विक्रीचा आहे ते लोकांनी आग्रह धरलेला आहे की भात विकलं पाहिजे. तुमच्या मागच्या वेळेस जे बाहेर खरेदी केली त्याच्यामध्ये काय चोरी झाली का? नाही एखाद्या ठिकाणी तरी? नाही नाही मग का बाहेर खरेदी करत नाही? नाही करतो सर. उद्या परवा सगळ्यांना सांगा ते बाहेर खरेदी लावा. ते सगळी तयारी आहे ना, त्या केंद्रावरच्या लोकांची तयारी आहे. हो जे लोक मॅनेजर वगैरे आहेत त्यांनी सगळी तयारी केलेली आहे. 1-2 दिवसात सुरू करतो आपण. 1-2 दिवस नाही, तारीख सांगा आम्हाला. तुम्ही 10 दिवसानंतर सांगा, पण तारीख सांगा. आज हा 19 जानेवारी 19 सोमवार आहे. पुढच्या सोमवारपासून सुरू करून द्या. हो चालेल. 8 दिवस तुम्हाला देतोय. हो हो नक्की. बघा बरं, हे आमचं आंदोलन सोमवारपर्यंत बंद होईल असं पण डोक्यात ठेवू नका. हे वेगळ्या वेगळ्या प्रश्नावरती हे आंदोलन आहे. हा तुमच्यातला म्हणजे तालुक्याचाच प्रश्न आपला आहे. तसा महाराष्ट्राचा आहे, पण तालुक्यापुरता मर्यादित तुमच्याशी मर्यादित आहे. तुम्ही जर पुढच्या सोमवारपर्यंत चालू केलं नाही तर हा प्रश्न अजून तुम्हाला बोलवून आम्ही विचारू. आणि तो इथं नाही विचारणार, कारण हा मोर्चा काय हे आंदोलन इथंच बसणार नाही आहे. आमचे प्रश्न जे आहेत, आज कलेक्टरकडे बसलो होतो आम्ही. काय त्याला प्रतिसाद काय आम्ही लोकांना सांगू काय झालं ते. परंतु जर आमचे प्रश्न इथं कोणी विचारात घेतलं नाही तर हे आंदोलन पुढे नाशिकपर्यंत जाईल. नाशिकला कोणी काय विचार केला नाही तर हे महाराष्ट्राच्या मुंबईपर्यंत, राजधानीपर्यंत जाईल. त्यामुळं तुम्ही जे आता पुढच्या सोमवारपर्यंत जी एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा.